नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत चॅप्टर फर्स्ट ग्रॅव्हिटेशन या टॉपिकमधील न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता हा नियम बनवताना न्यूटन्सने केपलरच्या लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन्स या नियमांचा आधार घेऊन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा तयार केलेला आहे. तर पाहूयात हा नियम काय सांगतो. Every object in the universe attracts every other object with a definite force. This force directly proportional to the product of the masses of two objects and inversely proportional to the square of the distance between them. हां, तर आता बघूया. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाईट फोर्स. म्हणजेच काय, आपल्या युनिवर्समधील प्रत्येक ऑब्जेक्ट किंवा प्रत्येक वस्तू काय करत असते, तर प्रत्येक दुसऱ्या वस्तूला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असते. ते पण कशाबरोबर, तर एका ठराविक बलाने किंवा विथ अ डेफिनाईट फोर्सने ते काय करत असते, दुसऱ्या वस्तूंना ते काय करत असते, आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असते. सपोज इथं M1 आणि M2 हे दोन, M1 मास असलेला एक ऑब्जेक्ट आहे आणि M2 मास असलेला दुसरा ऑब्जेक्ट आहे. तर ते एक ठराविक त्यांच्यामध्ये फोर्स आहे जो की एकमेकांना त्यांच्याकडे आकर्षित करत आहे. धिस फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी प्रॉडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, न्यूटन्स असं म्हणतोय की हा फोर्स काय आहे, तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी प्रॉडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, तर आता इथे ब्ल्यू ऑब्जेक्ट आहे, इथे आहे तो रेड ऑब्जेक्ट आहे. ब्ल्यू ऑब्जेक्टचं मास M1 आहे आणि रेड ऑब्जेक्टचं M2 आहे. आता ह्या दोघांचा जर प्रॉडक्ट केली किंवा यांचं मास M1 M2 जर इन्क्रीज केलं तर फोर्ससुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. तसेच जर M1 M2 यांचं मास आपण डिक्रीज केलं म्हणजे व्हॅल्यू कमी केली तर काय होणार आहे, जे फोर्स त्यामध्ये क्रिएट होणार आहे, त्या दोघांमध्ये जो फोर्स क्रिएट होणार आहे त्याची व्हॅल्यूसुद्धा कमी होणार आहे. म्हणून न्यूटन्सचं असं म्हणणं आहे की धिस फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी प्रॉडक्ट ऑफ मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट. म्हणजेच ह्या दोन ऑब्जेक्टचं वस्तुमान जेवढं जास्त असेल तेवढं जास्त काय असणार आहे, त्या दोघांमध्ये तयार होणारा फोर्स जास्त असेल. तसंच त्यांच्यातला जर वस्तुमान कमी असेल त्या दोघांचं, तर साहजिकच त्यांच्यामध्ये क्रिएट होणारा जे बल आहे ते सुद्धा काय असणार आहे, कमी असणार आहे. बरोबर. न्यूटन काय सांगतो, तर धिस फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजेच काय, तर ह्या दोन ऑब्जेक्टमधील, दोन वस्तूंमधील अंतरावरती सुद्धा तो फोर्स डिपेंड आहे. पण तो कसा, इन्व्हर्सली म्हणजेच काय, तर ह्या दोन ऑब्जेक्टमधील अंतर जसं जसं वाढत जाईल तसं तसं त्या ऑब्जेक्टमधील जो फोर्स क्रिएट होणार आहे तो कमी कमी होत जाणार आहे. जेवढं अंतर जास्त तेवढा फोर्स त्या दोघांमध्ये काय होणार आहे, कमी होणार आहे. तसंच जेवढं त्या दोन ऑब्जेक्टमधील अंतर कमी असेल तेवढं जास्त काय होणार आहे, तर त्यामध्ये क्रिएट होणारा फोर्स असणार आहे. म्हणजे त्यामध्ये जास्त फोर्स क्रिएट होणार आहे. म्हणून त्याला काय सांगितलेलं आहे, तर दिस फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. मग यावरून त्यांनी मॅथमॅटिकली एक्सप्रेशन तयार केलं. म्हणजेच इफ टू ऑब्जेक्ट विथ मास M1 अँड M2 केप्ट ॲट अ डिस्टन्स D फ्रॉम इच अदर. म्हणजेच दोन ऑब्जेक्ट घेतलेले आहेत M1 आणि M2. हे दोन ऑब्जेक्ट घेतलेले आहेत ते किती अंतरावरती, तर D एवढ्या अंतरावरती आहेत. म्हणून त्यावरने आपल्याला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन यावरून आपल्याला एक्सप्रेशन तयार करता येईल. F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 M2 अपॉन D स्क्वेअर और F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन D स्क्वेअर, where G is the constant of proportionality and it is called gravitational constant. म्हणजेच काय आहे, तर कॅपिटल Gला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट मीन्स त्याची व्हॅल्यू जी आहे ती
डेफिनाईट असते ते कधीही चेंज होणार नाही आणि त्याची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला ते किती तर 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन्स मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर. आता यामध्ये आपल्याला केस फर्स्ट बघायची. फर्स्ट केस काय विचारते, इफ द मास डबल्ड द फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट ऑल्सो डबल. म्हणजेच ह्या दोन ऑब्जेक्टचं जर मास डबल झाला म्हणजे दुप्पट झाला तर त्या तिथे प्रेझेंट असणारा फोर्ससुद्धा काय होणार आहे, डबल होणार आहे किंवा दुप्पट होणार आहे फोर्स. तसेच केस सेकंडमध्ये इफ द डिस्टन्स इज डबल म्हणजेच डीच्या ऐवजी तिथे डिस्टन्स 2D झालं तर तिथे जो फोर्स क्रिएट होणार आहे तो काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. साहजिकच, कारण अंतर वाढल्यामुळं फोर्स दोन ऑब्जेक्टमधील कमी होणार आहे आणि तो कितीनं होणार आहे तर बाय फॅक्टर 4 म्हणजेच 4 पटीने कमी होणार आहे. बरोबर. जेवढं जास्त असेल तेवढा जास्त फोर्स असणार आहे म्हणजे मास वाढलं की फोर्स वाढणार आहे, मास कमी झालं की फोर्स कमी होणार आहे. सिमिलरली त्या दोन ऑब्जेक्टच्या डिस्टन्स वाढलं की काय होणार आहे, फोर्स कमी होणार आहे आणि डिस्टन्स कमी झालं की फोर्स वाढणार आहे. म्हणून जर दोन बॉडीज त्या स्पेरिकल असतील, बरोबर, M1 M2 हे स्पेरिकल ऑब्जेक्ट आहेत, the direction of force is always along the line joining the center of two bodies and the distance between center is taken to be D. म्हणजेच काय, ज्यावेळेस स्पेरिकल बॉडी असेल त्यावेळेस त्या फोर्सची डिरेक्शन त्या दोन्ही ऑब्जेक्टच्या सेंटरकडे असेल, बरोबर, सेंटरकडे. तसेच त्यामधलं जे डिस्टन्स असेल ते सेंटरपासून आपण मेजर करू शकतो. म्हणजे ते स्मॉल डी हे अंतर आपण त्या दोन ऑब्जेक्टच्या सेंटरपासून मोजू शकतो. तसेच आता सपोज जर ऑब्जेक्ट इरेग्युलर शेपमध्ये असेल, इरेग्युलर म्हणजे त्याला कोणताही शेप नसेल, त्याला सेंटर कोणता आपल्याला डेफिनाईट सेंटर माहीत नसेल. उदाहरणार्थ ही कुठलीही बॉडी आहे, बरोबर, दोन ऑब्जेक्ट आहेत. मग आता इथे काय करणार या केसमध्ये, तर या इरेग्युलर शेप ऑफ बॉडीच्या सेंटर ऑफ मास कुठे असेल, सपोज इथे सेंटर ऑफ मास असेल, या बॉडीचा सेंटर ऑफ मास इथे असेल, त्या डिरेक्शनमध्ये तो फोर्स किंवा त्या डिरेक्शनमध्ये फोर्सची डिरेक्शन असते. म्हणजे ज्या पॉईंटवरती त्या बॉडीचं पूर्ण वस्तुमान केंद्रित झालेलं असेल त्या पॉईंटकडे फोर्सची डिरेक्शन असणार आहे. कधी तर इरेग्युलर शेप ऑफ बॉडीमध्ये. तसेच त्यांचं डिस्टन्ससुद्धा त्या पॉईंटपासूनच मोजणार आहे. हा पाहिला आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.